अभिजित सावंत नाव आलं की मी लगेच पटकन झटकन म्हटले हो म्हणून टाक, सोडू नको बघ अजिबात. चॅलेंज आहे आणि हे आयुष्यभर एका आर्टिस्टच्या आयुष्यात नेहमी असतं. ट्रोल करणार आहेत त्यांचं माझ्यावर खूप जास्ती प्रेम आहे म्हणून ते माझ्या बाबतीत बोलतात. तसं मी तमन्ना भाटियावर पण काम केलंय. फील नाही झालं की मी पहिल्यांदा भेटते, म्हणजे ते एकदम कम्फर्टेबल त्यांनी मला करून दिलं. अरे वा वा दादा चला डायरेक्टरनी परमिशन दिली असती तर मी नक्की भिजले असते. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात दुःख आहे. यार आपलं बरं आहे, 2 तास जा, 2 तास आपलं काम करा, परफॉर्म करा, घरी परत. पाऊस आला की पहिलं चाहे तुम कुछ ना होते गाणं. सई तामणकर, दुसरं अमृता खानविलकर. मला यात नका पाडू, मी म्हणते मला नाही ऍक्टिंग करायची. पोरींनो तुम्ही शिका, बस शिका रे, हे नको. मी थोडा स्वतःबद्दल विचार करतो. तर मी क्लासेस करणं किंवा म्हणजे अजूनपर्यंत तरी असा विचार नाही केला. मी माझ्या मुलांना पण नाही ठीक शिकू शकत. परफॉर्मन्स झाला त्याच्यानंतर फक्त पैसे राहतात. नेक्स्ट कुठे जाणार तो परफॉर्मन्स. मला वाटतं ते डान्स केला ना ते 2 तास 3 तास. नाही मला या प्रश्नाचं उत्तर ऐकायचंय. ते एकमेव मुलांसाठी का म्हणलेलं गाणं आहे. राहू देत. मी तर म्हणते चालू देत, काही विषय नाही. कुठलाही कलाकाराला कुठलाही पक्ष नसतो. कुठेतरी ते फील झालं मला. झालं बरं का, मी समजू शकते तुम्हाला. नमस्कार, मटाकट्टामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आपण मटाकट्टावर वेगवेगळ्या कलाकारांना आणि सर्व सिनेमाविषयी गप्पा मारत असतो, पण यावेळेला आपण काही वेगळ्या गप्पा मारणार. त्याविषयी आज आपण गाण्याविषयी गप्पा मारणार आहे. तर आज आपल्यासोबत 2 खास पाहुणे आहेत. सर्वांचा लाडका अभिजित सावंत आणि सर्वांची लाडकी गौतमी पाटील. सरळ सोपंच हे मी ठेवणार आहे, लक्षात ठेवणार आहे. मग दोघांचं स्वागत आहे. आणि मठाच्या प्रथेप्रमाणे आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती देऊन स्वागत करतो सर्व पाहुण्यांचं. तर मी प्रवीण सरांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांना गणपतीची मूर्ती द्यावी. शुभेच्छा तुला, खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आमची गणपतीची खासियत आहे, आपण मास्टेडमध्ये गणपती असतो आपल्या मठाच्या. आणि दर दिवशी पेपरमध्ये वाचक आपल्याला फोटो पाठवतात गणपतीचा वेगवेगळ्या मंदिरातला. तो आपण छापतो पेपरमध्ये आणि त्याचं वाचकाचं नाव सुद्धा छापतो की हा वाचकाने हे पाठवलं आणि मंदिराचं नाव हे आहे, असं आपण दर दिवशी करतो ते. 12 वर्ष. आणि आपल्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण नाव आहे हा उपक्रम चालवण्यासाठी. 12 वर्षापासून चाललंय. दर दिवशी वेगळा गणपती असतो आणि ते रिपीट करत नाही, कारण का त्या सिस्टीम दर दिवशी दिसतं आपल्याला. गप्पांची सुरुवात मला अभिजित पासून करायची. अभिजित, आपण दुसऱ्यांदा मटाकट्टा करतो. यापूर्वी पण आपण मटाकट्टाला भेटलेलो आणि तू म्हणलेलास की आता मला छान छान वेगवेगळी गाणी करायची आहेत, वेगवेगळ्या जॉनरची गाणी करायची आहेत. मग ती म्हणजे तरुण मुलांसाठी पण असेल, काही नॉस्टॅल्जिक पण असेल, अशी मिक्स आहे. तर हा जो एक रुपेरी वाळू आहे, हा एक प्रकार आमच्याकडे नॉस्टॅल्जिक आहे की का जुनी चालही माहिती आहे, आताचीही माहिती आहे आणि ते नवीन एका व्हर्जनने आज सगळ्यांसमोर आलेलं आहे. तर हे गाणं नेमकं करण्यामागचं तुझं काय कारण होतं आणि कसं नेमकं सगळं जुळून आलं? ऍक्च्युली हा प्रवास सारेगामा मराठी बरोबर जो सुरू झाला तो चाल तुरु तुरु पासून सुरू झाला. आणि त्यांनी ज्या वेळेला चाल तुरु तुरुसाठी अप्रोच केलं तर आफ्टर बिग बॉस मला पण एकदम काहीतरी करायचं होतं मराठीमध्ये आणि त्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्या रिस्पॉन्स नंतर मग मला वाटलं की एक गाणं असं हे आहे गाणं जे आपण गाऊ शकतो, त्याचं पोटेन्शियल लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि हे गाणं जे आहे ते कम्प्लीट फिमेल ओरिएंटेड सॉन्ग आहे. आशाताईंनी गायलेलं गाणं आहे, त्यामुळे मेल पार्ट असं त्याच्यातलं काय खास नाही आहे. तर ते मग मी पूर्ण वाचल्यानंतर मला वाटलं की हे एक मुलाच्या साईडनी पण प्रेझेंट होऊ शकतं. त्यामुळे असं काही हे नाही आहे की कम्प्लिटली फिमेलवालंच हे आहे. आणि गाणं असं आहे की आपण सगळ्यांनी गायलेलं आहे. त्यामधले कोणतेही सूर म्हणा, कोणती चाल म्हणा, कोणताही पाठ म्हणा जो आपल्या डोक्यात नाही असं नाही. आणि तो जर मी पूर्ण डिग्निटीने ठेवून जर तो प्रेझेंट केला तर लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचेल. आणि तो आम्ही दोघांनी पण मिळून प्रयत्न केला. गौतमी, तू या प्रोजेक्टशी नेमकी कशी जोडली गेलीस? की मग अभिजित असेल, सारेगम असेल, सारेगमने यापूर्वी बरोबर काम केलंच आहे, पण हे सगळं कसं जुळून आलंय?
सारेगमा म्हणजे मी चॅनल सोबत बरेच गाणे केलेत आणि मी खरं तर पहिलं सारेगमा म्हणजे चॅनलचं मनापासून आभार मानते की माझं वेगळं लुक काहीतरी केलंय ह्यावेळेस. म्हणजे प्रत्येक वेळेस मला साडीत वगैरे पाहिलंय ना, काष्टा साडीत, आणि ते लोकांना आवडलंय. पण हे जे लुक होतं हे खूप वेगळं होतं आणि हेही लोकांना खूप आवडलं, म्हणून तो विषय आहे. आणि हे जुनं गाणं आहे आणि आशाताईंचं गाणं आहे, त्याच्यासाठी तर मी पहिलं हो म्हटले. आणि जसं दादांचं नाव घेतलं, अभिजित सावंत, नाव आलं की मी लगेच पटकन झटकन म्हटले हो म्हणून टाक, सोडू नको बघ अजिबात. तर अशा प्रकारे मी हो म्हटले आणि आमचं हे गाणं एकदम छान प्रकारे झालं. आणि 3 दिवस झाले, 3 दिवस गाण्याला, तरी 14 लाख व्ह्यूज गेले पण आहेत. तसे प्रेक्षक वर्ग भरभरून प्रेम देतात. या गाण्यामध्ये तू लावणी करत नाहीयेस, या गाण्यामध्ये तुझा डान्सचा वेगळा अवतार आहे, तर तो असं काहीतरी वेगळं करून बघावं, मग ती मनातली भीती होती का काय, नेमकं ते कसं जुळून आलेलं? नाही, ऍक्च्युली भीती नव्हती, पण वेगळं करायचं आवड आहे की प्रत्येक वेळेस प्रेक्षक वर्गांनाही काहीतरी वेगवेगळं नेहमी पाहिजे असतं. आपण तेच केलं तर त्यांनाही आजकाल काहीतरी नवीनच करावं लागतं. तेच पाहिलं की ते बोर होतात. तर काहीतरी वेगळं करायला मिळालं म्हणून मला खूप छान वाटलं ते, आणि मी ते केलं. अभिजित, जसं तू मागे म्हणालीस की तुला वेगवेगळं काम करायचं, जसं हो तुम्ही म्हणाली लावणीपासून मी आता हे वेगळं काम केलं. तुझं हे जे जॉनर आहे की मी हे करावं हे करू नये, तुझे नेमके मापदंड काय असतात की आपण काय करावं, मग आजूबाजूला काय सुरू आहे किंवा श्रोत्यांना काय ऐकायचं, त्याचा अंदाज तू नेमका कसा घेत असतोस? मेनली काय सुरू आहे तुझं त्याच्यात? मेनली जे पण म्युझिक मी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो ते एकतर मला एन्जॉयबल असलं पाहिजे, मला आवडीचं असलं पाहिजे. त्यामुळे मोस्टली असे प्रोजेक्ट मध्येच हात घालतो किंवा प्रयत्न करतो. कधी कधी होतं आपण एक प्रेशर म्हणा किंवा म्हणजे सगळ्यांचे असतात ग्रुप्समध्ये, सगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. त्या पद्धतीने कधी कधी असं होतं की एखादा प्रोजेक्ट आपला जबरदस्ती करावा पण लागतो. पण अदरवाईज कोणतंही गाणं करण्याची इच्छा आतून झाली पाहिजे, वाटलं पाहिजे करावं. आता हिंदी पण मी जे करतोय गाणी ते माझेच कंपोजिशन्स आहेत, त्या आता मी पुढे घेऊन येईन. आणि हे पण करताना असं होतं की गायला खूप मस्त मिळेल, गाताना खूप मजा येईल, आणि एक व्हिडिओ पण आपण चांगला सुंदरसा व्हिडिओ करू शकतो. आणि मोस्टली जे पण प्रोजेक्ट येतील ते प्रयत्न आम्ही करतो की सगळ्या वर्गातल्या लोकांसाठी ते विजिबल होऊ शकतं, ते बघू शकते. असं नाही झालं पाहिजे की लहान मुलं नाही बघू शकत, किंवा असं पण नाही वाटलं पाहिजे की जे ट्रेडिशनल गाणं आधी ऐकलेलं त्यांना वाटेल की अरे हे काय चांगलं आहे. आणि तो एक प्रयत्न नेहमी करण्याचा प्रयत्न असतो माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमधून. अभिजित, मगाशी आपण बोलल्याप्रमाणे तुला आज 20 वर्ष झाली, म्हणजे इंडियन हो. आयडलचा, पहिल्या इंडियन आयडलचा तू विजेता होतास. हो. 20 वर्ष या इंडस्ट्रीत टिकणं आणि स्वतःला सिद्ध करत राहणं, कारण प्रत्येक नवीन गाणं ही तुझी नवीन ओळख असते. हो. आणि त्या म्हणजे त्या गाण्यापुरतीच तुझी ओळख असते. ते गाणं समजा नाही चाललं तर तुला परत नव्याने एस्टॅब्लिश करावं लागतं हो. स्वतःला. सो या 20 वर्षांचा तुझा प्रवास, मी स्ट्रगल नाही म्हणणार, स्ट्रगल तर होताच, ऑब्व्हियसली होता, पण तो प्रवास नेमका कसा होता आणि त्यातून ही चाल तुरु तुरु असेल किंवा रुपेरी वाळूत असेल, तर ही गाणी नव्याने परत आणण्याची, म्हणजे लोकांसमोर आणण्याची उर्मी कशी मिळाली तुला? ऍक्च्युली आता म्हणजे मी सगळंच करून बघितलेलं आहे. आता 20 वर्षाचा तुम्ही एक कालखंड म्हटला तर खूप, म्हणजे ऑलमोस्ट एक मुलगी म्हणजे जन्म होऊन अगदी शाळेत म्हणजे नोकरीला लागेल एवढा मोठा गॅप आहे तो. त्यामध्ये काय आम्ही ओरिजिनल पण केली. मी जी मोहब्बते लुटाऊंगा सारखी गाणी आणि जुनून सारखी गाणी जी कम्प्लीट ओरिजिनल होती, लाखो रुपये त्या एक व्हिडिओमध्ये खर्च करून बघितले. त्यामुळे एक्सपिरियन्सने असं मला वाटतं की ज्या प्रकारे लोक तुम्हाला एक्सेप्ट करू शकतात त्या पद्धतीने तुम्ही लोकांसमोर आलं पाहिजे. आणि एक्सेप्टन्स जे आहे ते त्याबद्दलची एक जाणीव असली पाहिजे की काय लोकांना आवडू शकतं. जर आपण ॲज अ आर्टिस्ट जर मी खूप जास्त ॲडमंट राहिलो, स्वतःमध्येच असं राहिलो की बाबा मला असंच करायचं आणि मला असंच आणायचं आहे, तर तो कुठेतरी ॲरोगन्स जो आहे ना तो भारी पडू शकतो. आणि म्हणून एका आर्टिस्टला नेहमी पाण्यासारखं राहावं लागेल की तुम्हाला जो कलर मिक्स करता येईल तो तुम्हाला ॲडॉप्ट करत राहावं. जनरेशन चेंज होतात, 5-5 वर्षांनी, 2-2, 3-3 वर्षांनी तुमच्या म्युझिकचं म्हणा, फिल्मचं म्हणा, कल्चर चेंज होतं.
मग ते पण अडॉप्ट करण्याची तुमच्याकडे कॅपॅसिटी असली पाहिजे. मग त्या सगळ्या गोष्टी करत करत आज जरी एवढी वर्ष झाली असेल, 20 वर्षापूर्वी काय 25 कधी माहिती नाही मला कधी रिलीज झालेलं रुपेरी वाळूत, पण एवढं जुनं गाणं आहे आणि तेही आपण परत आणायचं आणि ते एवढ्या वर्षानंतर पण आपण करायला पाहिजे. म्हणजे एक वेळेला मी खूपशे रिमेक करत होतो किंवा आपण कव्हर्स करत होतो, पण ज्या वेळेला अशी गाणी येतात आणि त्यावेळेला एक चॅलेंज पण असतं की आपण त्याच्यामध्ये नवीन गोष्ट, आता जे विजय भाटे आहेत ज्यांनी हे गाणं कंपोज केलंय, मिक्स केलंय, ते सुंदर पद्धतीने प्रेझेंट केलं म्हणून ते करण्याची इन्स्पिरेशन पण येते की हा आता करू शकतो. आता जर सरळ गाणं आलं असतं तर मी पण म्हटलं असतं की ह्याच्यात नवीन काय नाही. मग तेच गाणं जर एक कव्हर आर्टिस्ट सारखं जर प्रेझेंट करायचं मग त्यात काय नवीन नाही राहिलं. म्हणून हे चॅलेंज आहे आणि हे आयुष्यभर एका आर्टिस्टच्या आयुष्यात नेहमी असतं, चालतच राहते हा प्रवास. एक प्रत्येक दिवस जो आहे तो नवीन दिवस असतो. गौतमी, तुला म्हणजे महाराष्ट्र तू पिंजून काढतेस, तुझे वेगवेगळे कार्यक्रम होतात. गौतमी पाटील लोकांना खूप आवडते किंवा लोकांना आवडत नाही, मधली काही स्टेज नसते. पण एक नक्की आहे की हे आवडणारे न आवडणारे असले तरी तुला इग्नोर कोणी करू शकत नाही आज. तर हा सगळा कॅनव्हास तू आज बघतेस, तू अनुभवतेस सगळं, म्हणजे ट्रोलिंग पण आणि प्रेज पण, या सगळ्याकडे तू कसं बघतेस? आणि आज जेव्हा तू तुझा जॉनरा चेंज करून ह्या पद्धतीचं गाणं करतेस तेव्हा तुला ती, म्हणजे कल्पेश म्हणाला तशी, ती भीती होती का की आपण आपलीच इमेज ब्रेक करून काहीतरी वेगळं करतोय तर लोक ॲक्सेप्ट करतील नाही करतील, आणि या सगळ्याशी तू कसं डील करतेस एकंदरीत? भीती नव्हती, म्हणजे जे लुक मला दिलं ते तर मला फार आवडलं. म्हणजे कॉस्ट्युम ज्या वेळेस मी बघितले की अरे हा, म्हणजे एक, आणि ते थोडंसं लुक जरा ओल्ड दाखवलं गेलं, म्हणजे थोडंसं जुन्या टाईपमध्ये, तर ते बघता ते खूप छान होतं आणि ते आवडलंही. आणि राहिलं तर काही प्रेक्षक म्हणजे वर्ग, चाहते वर्ग काही आहेत आणि काही ट्रोल करणार आहेत, तर मी त्यावर तर एकच सांगल की चाहते वर्ग प्रेम करणारे जे आहेत त्यांना तर लव्ह यू, आणि जे ट्रोल करणार आहेत त्यांचं माझ्यावर खूप जास्ती प्रेम आहे म्हणून ते माझ्या बाबतीत बोलतात, तर त्यात काही विषय नाही ना, तर त्यांना बोलू देत, ते प्रेम दाखवतात, म्हणून मला काही अडचण नाहीये ह्या गोष्टींची. आणि पहिलं सुरुवातीला त्रास झाला ट्रोलिंगचा, तर आता मला काही फरकच पडत नाही. डील कसं केलंस? म्हणजे पहिले त्रास झाला तिथपासून ते आता काही फरक पडत नाही इथपर्यंतचा प्रवास कसा झाला? खूप अवघड होता. आता नावं ठेवणारे तर ठेवतच होते, काही विषय नाही, पण सपोर्ट सिस्टीम असते ना आपल्याला, की आपला ग्रुप आहे, आपले जे लोक आहेत अवतीभोवती ते आपल्याला सपोर्ट करतात की हा ठीक आहे, चल जाऊ दे ना, बोलू दे. मला त्रास झाला, मी रडले किंवा काय झालं तो माझा प्रश्न होता, पण ह्या गोष्टींना मी बॅकला नाही येऊ शकत. मला नव्हतं यायचं बॅकला. मी जर बॅकला आली असती तर आज सगळं इथंच संपलं असतं, म्हणून मला पुढे जायचं होतं, म्हणून मी त्यांना बोलू दिलं. आणि आत्ताही ह्या कंडिशनलाही जे मला बोलतात, मला खरंच, मी म्हणते अरे खूप प्रेम आहे माझं, म्हणजे त्यांचं माझ्यावर, ठीक आहे ना, बोलू दे असं. तुझी महाराष्ट्राची जी लोकप्रियता ती अनमॅच आहे. एवढं सगळं असल्यामुळे आज टी व्ही माध्यमामध्ये सगळ्यांना तुझ्यासोबत काम करायचं आहे, मग ते रियालिटी शो असेल म्हणा किंवा काही स्पेशल गेस्ट अपिअरन्स असेल म्हणा मालिकेमध्ये, हे तुझं मधल्या 3-4 महिन्यामध्ये करूनही झालं आहे, किंवा सिनेमामध्ये गाणी त्यात तशी पेरली जातात की जेणेकरून तुला त्यात इन्कॉर्पोरेट करता येईल. हे सगळं ग्लॅमरची जी दुनिया तू आज बघतेस, गेल्या वर्षभरात बघतेस, ती कशी वाटते तुला ही ग्लॅमरची दुनिया? हे सगळं नवीन होतं, म्हणजे मूवी किंवा अल्बम सॉन्ग हे सगळं माझ्यासाठी एकदम नवीन होतं. मी ज्या वेळेस ह्या फील्डमध्ये आले, म्हणजे स्टेज पासून तर इथपर्यंत येण्याचं माझं, की हे माझ्यासाठी अरे हे असं असतं का, अरे मग हे तसं असतं का, ह्या गोष्टी सगळ्या. आणि छान वाटतं मला हे जे मी आता हे करतेय, शूट वगैरे जे म्हणतात ते मला एकदम छान वाटतं, बेस्ट आहे. आवड निर्माण होते, प्रेक्षक वर्गांना ते आवडतं, म्हणून छान आहे. आणि अजूनही तो प्रवास चालू राहावा असं मला वाटतं. तुझा गौतमी बरोबरचा या गाण्याचा प्रवास किंवा या गाण्याचा अनुभव कसा होता? म्हणजे तूही तिला बघितलंयस काम करताना, ती तर म्हणाली की अभिजित दादांचं नाव घेतल्यानंतर मी पहिले, बरं ती तुला दादा म्हणाली, याच्यात तुला कधी काही नाही, तसं मी तमन्ना भाटियावर पण काम केलंय. त्यामुळे असं, आणि खूप कृती सेनन बरोबर केलं, पण ठीक आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण असं काय काम, आम्ही सगळे कलाकार आहे. तुला दादा नसतील ना? नाही तर असं काय म्हणजे काय कलाकार मी कधी कधी दादा म्हणते, कधी कधी म्हणजे आमचं असं चालतं. बंगालीमध्ये दादा असं मित्रांना पण म्हणतात.
गावाकडे सगळं दादा का सगळं, मग नंतर मग दादाचं काय शूटला पण आम्ही फार मज्जा केली आहे बरं का. म्हणजे असं नाही की मी असं एकदम फुल एन्जॉय केलंय आम्ही. 3 दिवस आमचं शूट होतं. 3 दिवस आम्ही फुल धम्माल केली आहे. लास्टला तर पाऊस पडला, पाऊस थांबला नाही. म्हणजे एवढं की आम्ही गाडीत बसलं की पाऊस थांबायचा आणि मी बाहेर पडले, आम्ही बाहेर पडलो की परत सुरू. म्हणजे एकदम ते खूप छान होतं. आणि मी ज्या वेळेस भेटले ना पहिलं, आम्हाला असं म्हणजे मला फील नाही झालं की मी पहिल्यांदा भेटते. म्हणजे ते एकदम कम्फर्टेबल त्यांनी मला करून दिलं. असं नाही, ते बेस्ट आहेत त्यांचं काही बेस्ट. ऍक्च्युली मला पण आवडतं लोकांबरोबर काम करायला, कारण तुम्ही ज्या वेळेला नवीन कलाकारांबरोबर काम करतात, नवीन म्हणजे पहिल्यांदा काम करतात एखाद्या कलाकाराबरोबर, त्याच्याकडून खूप गोष्टी कळतात, शिकायला मिळतात. आता तुम्ही जसं तेच पहिल्या प्रश्नावर की 20 वर्ष कसं चालू ठेवू आपण, तर तुम्ही ज्या वेळेला नव्या कलाकारांबरोबर काम कराल, नवीन एनर्जीमध्ये तुम्ही राहाल, त्यावेळेला तुम्हाला नवीन गोष्टी कळतील ना. तुम्ही जर आपल्याच डेनमध्ये राहणार, आपल्याच ह्याच्यामध्ये राहणार की मी असं करणार नाही, त्यावेळेला तुम्ही स्वतःला बांधून ठेवता. ॲज अन आर्टिस्ट पण तुम्हाला खूप शिकायला मिळतं. गौतमीला जेव्हापासून मी बघतोय, मला खूप आवडतं ज्या वेळेला त्या स्टेजवरती इंटरॅक्ट करतात लोकांशी, हसून बोलतात. आजही त्यांची एनर्जी इज व्हेरी पॉझिटिव्ह. आता मी जर त्या गोष्टी घेतल्या तर मला फायदा होईल, माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. आय हॅव टू लर्न गुड थिंग्स फ्रॉम हर, रादर दॅन थिंकिंग अबाउट की काय चांगलं आहे काय त्यांच्या निगेटिव्ह गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा. आणि ज्या पद्धतीने आता आम्ही 2-3 दिवस काढले, जरी मी पॉझिटिव्ह राहिलो असेल तरी जर त्यांच्याकडून असा रिस्पॉन्स नसता आला तर त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने अजून पुढे झाल्या पण नसत्या. त्यामुळे शिवज ती पण एकदमच अरे वा वा दादा चला एक एनर्जी खूप चांगली बनते. लोक तुमच्यावर ज्या वेळेला चांगले वागतात आणि तुम्ही त्यांच्यावर चांगले वागतात, त्यावेळेला एक चांगलं प्रोडक्ट तयार होतं आणि दॅट इज व्हेरी पॉझिटिव्ह साईड. नाही म्हणजे आम्ही ज्या वेळेस हे शूट करायला, म्हणजे असं नाही की आम्ही प्रॅक्टिसही केली आहे. आम्ही न प्रॅक्टिस करता काय ते सगळं ऑन द स्पॉट झालंय. तर ज्या वेळेस आम्हाला सांगितलं ना की आता असं असं करायचंय, तर मग आम्ही दोघं लक्षात ठेवा, ठीक आहे, माझं चुकलं तर मग तुम्ही म्हणायचे माझं चुकलं तर तुम्ही ऍडजस्ट करा. म्हणजे ते खूप भारी होतं, छान झालं. आता रुपेरी वाळू तर माडाच्या वनात म्हटल्यानंतर समुद्र किनारा असणार, वाटा असणार, ऊन पण असणार अर्थात. तर त्यावेळेचे काही किस्से आहेत का? म्हणजे आम्हाला बघताना छान वाटतं खूप, अरे यार सही सॉलिड रोमॅन्टिक आहे वगैरे, पण चायला खाली पायाखाली तापणारी वाळू असते त्यावेळी. तर तसे काही किस्से आहेत का? नाही, ऊन पण होतं, पाऊस पण होता. पावसात तर मज्जाच आहे. पाऊस कोणाला नाही आवडत ना, पाऊस तर बेस्ट आहे. मला तर खूप आवडतो. मला डायरेक्टरनी परमिशन दिली असती तर मी नक्की भिजले असते, पण ते काय झालं, भिजले असते तर मी ओरडणे खाल्ले असते, म्हणून गप्प बसले. तो पार्ट पण पाऊस होता, पण ऊनही तेवढं होतं. आम्ही त्यात पण शूट केलंय. आता हे जे पडद्यावर बघतात ते एकदम शॉर्टकट मध्ये, म्हणजे ते फक्त त्यांच्यासाठी 2-3-5 मिनिटाचं आहे, पण जे मागचं आमचं कष्ट असतं ते फार वेगळं असतं. तर ते आम्ही 3 दिवस खूप छान पार पाडले. ऍक्च्युली अवकाळी पाऊस चालू होता ह्या वर्षी, त्यामुळे ज्या वेळेला शेड्यूल हे केलेलं त्यावेळेला म्हटलं की ऊन असेल तर दुपारचा टाइम जो आहे तो अवॉइड करावा लागेल, कारण ऊन एवढं जास्त वाढतं तिकडे अलिबाग मध्ये आणि मग तुम्हाला तापणार, पाय तापणार, हे होणार ते होणार. पण पाऊस थांबेच ना. मग आमचे 2 दिवस अक्षरशः आम्ही असं थांबून असायचो की पाऊस थांबला 2 मिनिटं की परत शूट करायचा, शॉट घ्यायचो, मग परत पाऊस यायचा. तर ऍक्च्युली व्हेरी हॅक्टिक आणि डिफिकल्ट शूट झाली आमची. आणि मला वाटलं नव्हतं की एवढ्या व्यवस्थित पद्धतीने ते कॅप्चर करून जे व्हिडिओ शूट केलाय पराग सावंत त्यांनी ते दाखवतील, म्हणजे येईल व्यवस्थित प्रोडक्ट बाहेर. पण खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बाहेर आला लोकांना. आणि मी एवढ्या गाण्यांमध्ये पहिलं हे गाणं असेल रुपेरी वाळूत की मी त्यात किती कॉस्ट्युम चेंज केलेत, 7 कॉस्ट्युम चेंज केलेत. मला सांगितलं की मला काय वाटलं आपलं 1-2 म्हणजे चेंजिंग असतात ना, मी आतापर्यंत केलं. माझे हे सगळे आता नवीन अनुभव आहेत. आता मला काय काय पाहायला मिळतंय मला पुढं माहित नाही, पण हे तर मला जसं सांगितलं ना 7 कॉस्ट्युम, बापरे. आणि ते साडी वगैरे ऍक्च्युली ते खूप अवघड असतं, रेडीमेड पण नाही, ते आम्ही घालून वगैरे मग
ते पण माझ्यासाठी वेगळा अनुभव होता. हा जो चित्रीकरणाच्या वेळेचा स्ट्रगल असेल म्हणजे जे काय अनुभव आहे जो थोडासा नवीन होता त्यासाठी आणि जो ऑन स्टेज किंवा लाईव्ह परफॉर्मन्स करायचे तो जो स्ट्रगल होता, काय फरक जाणवतोय किंवा कुठे छान सिक्युअर किंवा छान वाटतंय? हा हे लय अवघड आहे म्हणजे खरं पाहिजे ना, मी खरंच देतीये. स्टेज माझ्यासाठी खूप कम्फर्टेबलच आहे आणि ते कायम असणार आहे. म्हणजे स्टेज म्हणजे मी गेलं की मला माहित नाही, मी सगळं विसरून जाते. म्हणजे माझी पब्लिक जी आहे ती समोर प्रेक्षक वर्ग, चाहते वर्ग आणि मी, बस मला एवढंच दिसतं आणि ते माझ्यासाठी खूप 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 आवडीचं आहे. म्हणजे असंही काही आहे की मी स्टेजच्या पाठीमागं रडतीये किंवा काही झालं असेल किंवा कलाकाराच्या आयुष्यात म्हणजे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात दुःख आहे, तर काही झालं तरी पण स्टेजवर जाणं आणि त्याच याच्यामध्ये ते हँडल करणं ते खूप अवघड आहे. तर ते माझ्यासाठी खूप छान आहे. म्हणजे मी स्टेजवर गेले, मी पण मी विसरून जाते मला पण परत स्टेजवर उतरले, अरे परत तेच नाचू का परत. म्हणजे ते एक माझ्यासाठी स्टेज हे खूप बेस्ट आहे. म्हणजे लाईव्ह शो जे मी करते ते मला खूप आवडतं आणि मी ते कायम मी ते सोडणार नाही. ते माझा आवडीचाच विषय आहे. म्हणजे तू पण लाईव्ह शोज करतोस, तुलाही म्हणजे सेम आहे की तू पण, आणि हे म्युझिक अल्बम्स तर तू म्हणजे मोहब्बत लुटांग पासून बघतोय तुला. तुझी कम्फर्ट प्लेस काय आहे, म्हणजे स्टेज का कॅमेरा? माझं पण ऍक्च्युली माझं करिअर सुरूच झालं गणेशोत्सव मंडळातून. आम्ही ते गणेशोत्सव मंडळामध्ये आम्ही त्यावेळेला ते ऑर्केस्ट्राच करायचं आणि ऑर्केस्ट्रामध्ये गाणं आणि तिथून सुरुवात झाला प्रवास आणि नंतर मग इंडियन आयडलचा स्टेज मिळाला. पण मेन आर्टिस्ट ॲज अन आर्टिस्ट मी स्टेज आर्टिस्टच आहे. त्यामुळे मी परफॉर्मरच राहिलो आयुष्यभर आतापर्यंत 20 वर्ष. त्यामुळे जसं गौतमने पण म्हटलं की स्टेज हा सगळ्यात कम्फर्टेबल पार्ट आहे. आम्ही मध्ये बोलत पण होतो शूटिंग मध्ये की यार आपलं बरं आहे, 2 तास जा, आपलं काम करा, परफॉर्म करा, घरी परत. इथे दिवस लागतं, पूर्ण शूट करायला लागते, यु नो. तर तो एक वेगळा भाग आहे, हा एक वेगळा भाग आहे. आणि ते कलाकारांचं म्हणजे ऍक्टर्स आणि त्यांचं जास्त फेवरेट काम असेल. पण आमचं जे आहे ना, ज्या वेळेला तुमच्या डोळ्यात चमक दिसते त्यावेळेला आम्हाला खूप आनंद जास्त मिळतो. म्हणजे ऑडियन्सच्या डोळ्यात ज्या वेळेला चमक दिसते त्यावेळेला आम्हाला आनंद मिळतो आणि तो जो आनंद आम्ही अनुभवतो तो एक वेगळाच आहे. तो असं कॅमेरा बघून तो आम्ही त्याला रिलेट नाही करू शकत कधी कधी. आणि तो वेगळं गणित आहे, ते आमचं चाललेलं असतं वेगळ्या पद्धतीने. गौतमी, परत तोच प्रश्न तुला की तू जेव्हा ऑन स्टेज असतेस तेव्हा तुला ऑडियन्सचा लगेच रिस्पॉन्स मिळत असतो, तुझ्या चाहत्यांचा लगेच रिस्पॉन्स मिळत असतो, त्याच्यामुळे तुझा डान्स पण नाच आणखीन बहरतो. इथे तुला रिस्पॉन्स कोणीच नाहीये, तुला फक्त कॅमेरा तुला कॅच करतोय. तर हा जो माध्यम बदल आहे तर तो कसा केलास? होतो म्हणजे आता ते स्टेजचं माझ्यासाठी फार वेगळं आहे की मी आता स्टेजवर गेले की मला लगेच आरडा ओरडा ते मला खूप सवय. आणि इथं कसं आहे की कॅमेरा मी आणि आपले थोडेफार लोक, तर मी थोडं म्हणजे असं हे होते काय अनकम्फर्टेबल होते मी की अरे हा मी हे करू शकते का, असं नाही का. आणि मोजके ते सगळे लोक आपल्याकडे असं आता ही कशी करतात नाही का, असं होतं. मग मी त्यामुळे अजून डाऊन जाते. पण मी परत नाही आपल्याला करायचंय, का करायचंय, आपल्याला नावं ठेवायला नाही पाहिजे, करायचंय. मग मी करते करून जाते आणि विचारायला पण जाते 4 लोकांना, मी बरोबर केलं ना. मग मला बेस्ट आलं ना तर मी म्हणते हा ठीक आहे चला थँक्यू. सांगितलं त्याचं एक खरं घडलेलं की मध्यंतरी तू सिद्धार्थ जाधव बरोबर एक गाणं शूट केलं. तर सिद्धार्थने मला सांगितलेलं की तू तसं विचारतेस दरवेळेला की मी बरोबर करतेस ना, तर ते तिकडून सुद्धा मला कानावर आलंय की तू सगळ्यांना विचारत असं की चांगलं आहे. नाही, आमचं त्यावेळेस पण सिद्धार्थ दादा सोबत म्हणजे दादा गेले ना कॅमेऱ्याकडे, मी थोडस हे व्हायचे, जाऊ का नको तुला बघायचंय. म्हणजे ते पण एकदम बेस्ट आहे सिद्धार्थ दादा, विचारायलाच नको. मग ते तुला बघायचंय, हा मग. आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी मला समजावून, म्हणजे ह्या फील्ड मधल्या असतील किंवा काय, ते पण खूप छान आहेत. म्हणजे सपोर्टला बेस्ट आहे. अशी आणखी कोण माणसं भेटले की ज्याने तुला समजून घेतलं किंवा सांगितलं की काय करायचं, काय करू? मी म्हणते की आपले मराठी जेवढे कलाकार आहेत ते सगळे बेस्ट आहेत. मी जेवढ्यांना भेटले आता, मी म्हणजे प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत, पण मी जेवढ्यांना भेटले ना एकदम बेस्ट आहे सपोर्टला. किंवा मी असं गेली ना की मी थांबलीये तर स्वतः येऊन मला असं, हे तू खूप छान करती, तू असंच कर, तू कोणाकडे लक्ष देऊ नको, तुला कोण काय बोलते तू नको लक्ष देऊ,
तू बेस्ट आहे, आम्हाला आवडतं. म्हणजे हे असे आपले कलाकार आहेत मराठी की ते सपोर्ट करतात, तर मला ते छान वाटतं. म्हणजे सगळ्यांचा अनुभव मला आत्तापर्यंत मी जेवढ्यांना भेटले ना एकदम छान आहे, एकदम मस्त. तू आता स्टेजवरून कॅमेरावर आली आहेस, आता पुढे चित्रपट किंवा असा काही विचार आहे का ॲक्टिंगसाठी वगैरे? तुला विचारणा होते का आणि तुझा काय असेल, म्हणजे प्रेफरन्स असेल का तिकडे? मी म्हटलं ना ऍक्टिंग म्हटलं की मला जरा अवघडच वाटतं, पण मी प्रयत्न करू शकते ऍक्टिंगचा. जर म्हणजे चान्स मिळाला तर तसं येतो चान्स, पण करल प्रयत्न. असं म्हणजे डोक्यात तर असं नाहीये. ठीक आहे. अभिजित, एक 10 वर्षापूर्वीपर्यंत जे अल्बम्स असायचे, सिंगल्स असायचे, ते खूप चांगले प्रस्थापित गायक करत होते किंवा एकत्र कोलॅबरेशन नाही करायचे. मध्यंतरी तशी फार उदाहरणं दिसत नाहीत आणि कितीतरी ते खूप वेगळ्या प्रकारे कमर्शियल लेवलला जास्त असतं. तर जे एक सर्जनशीलता आहे जी प्रत्येकाने सिनेसंगीताच्या मागे न धावता एक स्वतःचं काहीतरी देवाला फाईन आर्टच्या दृष्टीने करावं, तसं खूप कमी झालं आहे का आता? खरंच तुझा काय दृष्टिकोन आहे? आणि याला जोडून प्रश्न असा आहे की 90s डिकेड आणि 2005-06 म्हणजे तुझा अल्बम येईपर्यंतच्या काळात इंडी पॉपची एक मोठी लाट होती. Correct. खूप आर्टिस्टनी गाणी केली, अल्बम्स केले, व्हिडिओ अल्बम्स होते त्याच्यात, जे अजूनही म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो आम्ही वी कुड रिलेट टू इट. म्हणजे आमचा ब्रेकअप झाल्यानंतर आम्ही माहेरीकडे जायचो. Exactly. तर ते जे कनेक्शन आहे ते आता कुठे, म्हणजे त्याचं नेमकं तू कसं अनालिसिस करतोस? का ब्रेक झालं आणि आता होईल का परत त्याला? मी ऍक्च्युली ह्या गोष्टीबद्दल खूप विचार केलाय आणि करत असतो. कारण ज्या वेळेला माझं करिअर म्हणजे मोहब्बतें लुटाऊंगा, स्पेशली जुनून वॉज द लास्ट अल्बम. त्याच्यानंतर मग अल्बम कल्चरच संपलं पूर्ण आणि ते खूप वेळपर्यंत नव्हतं. आत्ता आपण म्हणू शकतो की एक पंजाबी आर्टिस्ट आणि मग तुमचे हनी सिंग आणि ह्यांनी परत एकदा आणलं. आता इव्हन मी बिग बॉस नंतर ऍक्च्युली प्रामाणिकपणे मी हे एक्सेप्ट करेन की मी एवढं मराठी नॉन फिल्म म्युझिक कडे लक्ष दिलं नव्हतं. पण आता मी बघतो तर लोकांचे मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत व्हिडिओज वरती. आणि आता ज्यांनी हे गाणं केलंय विजय भाटी, त्यांचं चॅनल एवढं जबरदस्त आहे. तर आता आहे लोकांना स्कोप, मुलांना स्कोप आहे. आणि जर प्रयत्न कराल तर त्याच्यामध्ये होऊ शकतात गोष्टी. आता स्टार्स पण आहेत खूपशे असे. त्यामुळे टाइम आत्ता आलेला आहे. आम्ही ज्या वेळेला सुरू केला उलट त्यावेळेला मला सपोर्ट असता तर भरपूर जास्त गोष्टी लवकर चेंज झाल्या असत्या. मला सगळे घाबरवत होते त्यावेळेला की अरे अल्बम अभी नहीं चलता यार, अल्बम नहीं चलता. आता लोक पाठी पडले, बोलतात की अरे पुरा अल्बम करते, 10 गाणं करते, 5 गाणं करते. सो टाइम हॅज चेंज नाव. मला म्हणजे परत तुम्हाला दोघांनी, म्हणजे तू एका वेगळ्या जनरेशनचं रिप्रेझेंटेशन करतो, हा, exactly, जनरेशनचं. तर एक मिलेनियल्स जे आहेत, जे मोठे झाले, त्यांची प्रेम करण्याची पद्धत, इंटेन्सिटी बरीच वेगळी होती. त्याच्याकडे मी ते खूप भोळे होते त्या बाबतीत. म्हणजे आज म्हणजे दिल पे पत्थर रख के मैंने मेकअप आणि झालं, म्हणजे गाणं झालं, निघालो आपण. एक सॅड सॉंगची एक परंपरा होती की ब्रेकअप झाल्यानंतर तडप तडप के इस दिल पे आह निकलती रे ऐकणं किंवा आपण त्याच्यातच राहणं वगैरे हे होतं. म्हणजे एका पिढीपर्यंत होतं. आजकालची पोरं एवढा विचार कदाचित करत नाहीत. ते लेट्स मूव्ह ऑन हे आजकालचं बऱ्यापैकी आहे. याचा परिणाम कुठेतरी झालाय का गाण्यांवर आपल्या, असं वाटतं का तुला? ऍक्च्युली सोशल मीडियामुळे जास्त प्रॉब्लेम झालाय. कारण आपल्याकडे खूप टाइम होता त्यावेळेला. आपल्याकडे 3च गोष्टी होत्या. तुम्ही टीव्ही बघा, फिल्म बघा, नाहीतर खाली जाऊन खेळा. ह्या 3च गोष्टी होत्या. आता ह्यांच्याकडे भरपूर गोष्टी आहेत. ह्यांच्याकडे नाही म्हटलं तर चल मला एक सॅड रील बघितल्यानंतर मला एक फनी रील पण येते. त्याला मग काहीतरी पेंटिंग वाली रील पण येते, त्याला काहीतरी भांडी बनवायची रील पण येते. तर ह्या एवढ्या गोष्टी वाढल्यात, तुम्हाला एका थॉटवर राहायला टाइम नाहीये. यू आर नॉट ऍक्च्युली चेरिशिंग द थॉट प्रोसेस. तुमचा जो एका मुलीबद्दल एका मुलाबद्दल प्रेम करण्याचा आणि त्याच्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट करण्याचा जो एक मजा होती, पाऊस आला की पहिलं चाहे तुम कुछ ना होते, दॅट वॉज द ऑरा, दॅट वॉज द एरा वी वर लिव्हिंग इन. आत्ताच्या मुलांना काय झालंय की अरे झालं आता 2 मिनिटं झालं, मग जरा चला परत तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे, हिच्यावर ब्रेकअप झाला ती आहे, तुला काय करतेस तू, ते वेगळंच आहे कल्चर. मग नाहीतर मग दुसरी पण आहे, मग तुम्ही मेसेज त्यांना करणार की अरे तू कशी आहे, हो तू जेवलीस का. त्यामुळे टाइम बदललाय. आता वी हॅव टू ऍडजस्ट इट अँड एक्सेप्ट इट की वेळ बदललाय, तो आपल्याला त्या पद्धतीने करावा लागेल.
गौतमी तुझा टेक काय, कारण तो एक शेवटी नाही म्हटलं तरी इज अ मेल, तू Yeah. एक फिमेल आहेस, तू एका वेगळ्या जनरेशनचं प्रतिनिधित्व करतेस. जेवलीस काचे मेसेजेस तुला तर 1000 येत हो, असतील हो, हो, कदाचित. हो. तू या मला खूप फनी वाटतंय का लोक विचार जेवलेस का जेवलास Bro, काय करणार नाही जेवलो तर. नाही ऍक्च्युली ते मी बरोबर बोललेत ते सोशल मीडिया हे खूपच अवघड, म्हणजे जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. ते बोललेत ते एकदम बेस्टच होतं. असं सगळं हे नवीन जनरेशन आहे social त्यांचं media क्लिअर आहे. ते एखादा खूपच असं बिचारा इमोशनल असेल एखादा की बापरे हा नाही, मग त्याला काय कोणी म्हणजे कुठलीही हिरोईन आणून ठेवा पण नाही मला हीच पाहिजे, नाही काय असं पण असतं. पण आहे जास्ती करून हे म्हटले ते बरोबरच आहे. आता सोशल actually मीडिया असं. तुझं स्वतः सांभाळतेस, मध्ये रिप्लाय करणं असेल नाही मी म्हणजे इन्स्टाचं नाही माझ्याकडं, आणि अजून एक जण पण मेसेज वगैरे कधीच नाही. म्हणजे मी बरेच मेसेज वगैरे येतात पण रिप्लाय वगैरे नाही देत, किंवा मी त्याच्यात जातच नाही मेसेजच्या ह्याच्यात. फक्त रील बघणं, रील पोस्ट करणं, स्टोरी ठेवणं, टॅग वगैरे मेन्शन वगैरे तेवढंच असं. कधी बोलत होता, सॉरी. नाही मी म्हटलं की आत्ताच लिखाणावरून तुम्हाला कळेल की जनरेशन कसं बदललंय. त्यावेळेला म्हणजे ते मोठ्या शेरो शायरी व्हायच्या, आता शेरो शायरी नवीन नाही नाहीच आहे. नाहीतर मग एकदमच वो मैं नीचे आता रहूंगा. रील डायरेक्ट Reel आहे, हा. लगेच सेंड हा. हा झालं. याच्यामुळे तुला असं वाटतं का की मूड स्विंग्स खूप आहेत या पिढीला? मूड स्विंग्स खूप आहेत, खूप जास्त आहेत. आणि ते त्यांचा मेन प्रॉब्लेम असतो आता आहे की एवढं सगळं होत आहे त्यांना समजत नाही की कुठे नक्की काय करायचं ते तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. आय थिंक कमिंग इयर्स मध्ये थोडं सेटल डाऊन होईल त्यांचं ह्या गोष्टी. बट बिकॉज एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत, सो आहे त्या गोष्टीला थोडं चॅलेंजिंग. गौतमी, तू एवढे जण तुझे फॅन्स आहेत आत्ता, तू या कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर तुझे आयडल कोण आहेत की ज्यांना तू फॉलो करतेस इंडस्ट्रीमध्ये, की मला ह्यांच्यासारखं बनायचंय? कोण आहेत तुझे आयडल? मला तर म्हणजे मी जास्ती सई तामणकर, दुसरं अमृता खानविलकर, मला ह्या छान वाटतात. म्हणजे आणि जुने सेलिब्रिटी आपले जुने जे आहेत ते तर आहेच, पण आत्ता जे आहे सध्या तर मला अमृताताईला मी फॉलो करते, मी सईताईला फॉलो करते. तर ते मला मी त्यांना बघितलं ना की आपण पण इथपर्यंत गेलं पाहिजे हे मला वाटतं. मग मी त्यांचं नाव घेऊ शकते. तुझं मला म्हणालीस की अभिनयात तू विचार करशील किंवा तो प्रयत्न चान्स मिळत करणारच आहे, पण त्यासाठी काही वर्कशॉप असतील अभिनयाचे म्हणा, किंवा काही क्लासेस असतील, किंवा काही डिरेक्टरकडे काही शिकणं असेल, असं तू काही प्रयत्न करणारस का? माझ्या जवळचे सगळे आसपास माझ्या जवळ जेवढे आहेत लोक, मला अगदी स्पष्ट मी सांगते तुम्हाला, तू ऍक्टिंगचा क्लास लाव, तू याचा क्लास लाव, तू त्याचा लाव. मी म्हणते अरे काय, मला यात नका पाडू. मी म्हणते मला नाही ऍक्टिंग करायची, पण खरंच मला ते सांगतात आणि ह्या गोष्टीचा मी विचार केला पाहिजे, 100% केला पाहिजे. तर मी विचार करेल ऍक्टिंगच्या बाबतीत, मी विचार करेल. मला इंग्लिशचं सोडून द्या, तर तो विषय आहे की तू इंग्लिशचा क्लास लाव. मला हे खूप समजवणारे असे आहेत माझ्याजवळ, पण मी थोडीशी आगाऊ पण आहे की नाही मला नाही करायचं, असं नाही का की मला डान्स सांग, मी डान्स करते असं. तर आहे जवळपासचे, पण मी प्रयत्न करल. पण जसं अभिजित कंपोजिंग पण करतोस म्युझिकची, सो तू मग कोरिओग्राफी पण डान्सची सुरू करणार का आता? डान्सची डान्स कोरिओग्राफी, दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन तू करणार का? म्हणजे मी कोणाचं कोरिओग्राफी असं माझं डोक्यात आहे. मी कोणाची कोरिओग्राफीचं नाही, पण माझ्या डोक्यात हे आहे की काही दिवसांनी म्हणजे काही वर्षांनी थोडंसं अजून माझं व्यवस्थित एकदम मी सेट झाल्यावर डान्स क्लास ओपन करायचा, हे माझ्या डोक्यात आहे. तर मी हे मी करणार आहे, हे करणार मी. हे माझ्या लक्षात. गौतमी, म्हणजे महाराष्ट्रातली मुलं तर तुझे फॅन्स आहेतच, पण अनेक मुलीसुद्धा तुझ्याकडे आज म्हणजे इन्स्पिरेशन म्हणून बघतात. तू ज्या पद्धतीने गोष्टी डील करतेस, टॅकल करतेस, ज्या पद्धतीने तू स्वतःची एक इमेज तयार केलेली आहेस, त्याला एक फॉलोईंग आहे मुलींमध्ये सुद्धा. तर या जनरेशनच्या मुलींना तू काय यातले धोके सांगशील की टू फॉलो समवन लाईक यू? अरे मी तर म्हणते त्यांना की नका येऊ, नका करू. हे मी अगदी स्पष्ट सांगते. एक म्हणजे किस्सा सांगते तुम्हाला एक, की मी कार्यक्रमाला होती, माझ्या खूप मागं लागली, लहान आहे म्हणजे बारीक आहे, आता वय नाही सांगू शकत.
तर तिचा फोर्स होता की मला भेटायचं. तिच्या वडिलांनी खूप फोर्स केला भेटण्यासाठी. मी ती कार्यक्रमाला आली, मला भेटली. मी तिलाच आत घेतलं बारकीला. मी वडिलांना म्हटलं तुम्ही थांबा. आली, म्हटलं तू बोल, मला तुला काय बोलायचंय, मला तुझं एवढं नाही का ताई, मला तुझ्यासोबत डान्स करायचा आहे आणि मला तुझ्यासोबत स्टेजवर येऊन कंटिन्यू नाही का म्हणजे तुझ्यासोबत शो करायचे. मी तिला ओरडली, तुम्ही आज लहान आहेत म्हणून ठीक आहे, तुम्ही आज काही ह्या गोष्टींचा विचार करतात, पण नाही, शिक्षणाकडे लक्ष द्या खरं तर. आणि डान्स वगैरे जर तुम्हाला करायचा असेल तर डान्समध्ये पण बरेच क्षेत्र आहेत. प्रोफेशनल डान्स क्लास आहे, प्रोफेशनल म्हणजे जे इव्हेंट्स असतात प्रोफेशनल ते आहेत. तर मी तिला ओरडले तिथं, तुला कोणी, तुझ्या पप्पांना मी सांगते थांब, म्हटलं बाहेर गेलं पप्पांना ओरडते तुझ्या, म्हणजे अशा गोष्टी आहेत. तर मी एक सांगेल की नाही पोरींना, की तुम्ही एक प्रोफेशनल डान्स क्लास बघा, डान्स क्लासला जा आणि नंतर एक इव्हेंट मस्त छान छान असतात, मोठे इव्हेंट असतात, तर तुम्ही ते करा, असं माझं म्हणणं आहे. पण हे असं सांगण्यामागे नेमकं काय कारण, म्हणजे तू, कारण आता समजा आता आमची मानसी बसली तिकडे, ती म्हणाली की तू तर मस्त एकदम हे सगळं एन्जॉय करतेस, मग आम्ही का नाही करायचं, असं का, म्हणजे तू का सांगतेस हे नेमकं? नाही, मी हे कारण नाही सांगू शकत याच्यावरचं, पण एक सांगू शकते की पोरींनो तुम्ही शिका, बस शिका रे, हे नको काय आहे. डान्स बेस्ट आहे, माझ्यासाठी डान्स बेस्ट आहे. मी म्हणते ज्यांना डान्स मध्ये आवड आहे त्यांनी शिका, हे पण मी म्हणते, पण शिका पण कुठं शिका हे मी सांगते. ह्या गोष्टींना तुम्ही लक्ष द्या, असं हे मला म्हणायचंय. कारण नाही सांगू शकत, पण छान करा असं मला म्हणायचंय. ऍक्च्युली आणि म्हणजे ह्याच्यामध्येच एक गोष्ट ऍड करतोय मी, की जो स्ट्रगल आहे ना तो नवीन मुलांना माहितीच नाहीये. तर त्यांना तो स्ट्रगल बघायचा नाहीये, त्यांना त्या गोष्टी बघायच्या नाही, त्यांना फक्त तो फ्लॅशी आर्टिस्ट दिसतो जो स्टेजवर आहे आणि तसं वागाय. पण तुम्हाला तो स्ट्रगल करावा लागेल, तो पाठचं मूळ तर तुम्हाला अजून बनवावं लागेल ना, नंतर मग तुम्ही. तर जसं तिने म्हटलं एक्झॅक्टली, की तुम्ही पहिलं एक तालीम तर घ्या, प्रॅक्टिस तुमची करा, कम्प्लीट तुमची प्रॅक्टिस असू दे, सगळ्या गोष्टी, मग तुमच्यामध्ये एवढी ताकद येईल की तुम्हाला नक्की एक्झॅक्टली काय कुठे करायचंय. तुम्हाला जर 80% मिळालेच नाही तर तुम्ही सायन्सला का जाल ना, तुम्हालाच कळेल स्वतःला. तर ते आधी ते वाढवणं पण इम्पॉर्टंट आहे. तर तशा पद्धतीने पण म्हणू शकतो. हा जो सकारात्मक बदल घडवायचा त्याचं निमित्त ते डान्स क्लास आहे का तुझा, जो तुला सुरू करायचा आहे? म्हणजे बदल काहीतरी, हो, म्हणजे बदल म्हणजे मला म्हणायचं काय आहे की ज्यांना इंटरेस्ट असेल डान्स क्लास, म्हणजे मला असं छान प्रोफेशनल, जे मी तुम्हाला बोलले लहान पोरांना, असं मला छान ओपन करायचं आहे डान्स क्लास, की म्हणजे मी नाही शिकवणार, पण जे माझ्यापेक्षा बेस्ट करतील ते शिकवतील, असं माझ्या डोक्यात आहे. पण मी तिथपर्यंत गेली की मी ते, माझं एक स्वप्न एक आहे, माझी इच्छा की मी ते करावं असं. अभिजित, जसं तिचं एक स्वप्न आहे असं जर बोलून दाखवलं, तू काय लॉंग टर्म मध्ये विचार करतोस, काय करावं आपण, काय सुरू आहे, काय प्लॅन? मला पण खूप लोक बोलतात की क्लासेस काढले पाहिजे म्हणून, पण मी थोडा स्वतःबद्दल विचार करतो. तर मी क्लासेस करणं किंवा म्हणजे अजूनपर्यंत तरी असा विचार नाही केला. मी माझ्या मुलांना पण नाही ठीक शिकू शकत, तर त्यांना पण दुसरीकडे शिकायला पाठवतो. पण एक वेगळी गोष्ट आहे शिकवणं म्हणजे, कारण काय, आपण एखाद्या टीचरकडे शिकणं ही खूप ऑनेस्ट गोष्ट आहे. तर ती वेगळ्याच पद्धतीने आपण प्रेझेंट करू शकतो. अभिजित, तू इंडियन आयडलच्या पहिल्या सीझन मध्ये होतास, आता हा कितवा, म्हणजे 19वा 20वा सीझन सुरू असेल, 18. तर पहिला सीझन टू इथपर्यंत सीझन तू फॉलो तर केलं असेल, तू अनेकदा त्या मंचावर पण असतोस, आम्हाला दिसतोस, तुला काय बदल जाणवतोय रियालिटी शोच्या याच्यात, पण काय काय बदल झालेत? आता खूप बदल झाले. म्हणजे एकेकाळी जिथे आम्ही सुरू केलं त्यावेळेला असं होतं की एक तर म्युझिक पूर्ण वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट व्हायचं आणि इवन कमेंट्स त्यावेळेला हार्श जास्त असायचे आणि क्रिटिक्स जास्त पद्धतीने प्रेझेंट करायचे. नंतर मग ते हळूहळू सगळंच पॉझिटिव्ह झालं की मग सगळंच एकदम चांगलं बोला, आणि मग नंतर ते फॅमिली ओरिएंटेड पण झालं आणि ते इमोशन्स पण आता ऑडियन्सनी सांगितलं की आम्हाला आता म्युझिक ऐकायचं, चांगलं म्युझिक तुम्ही समोर आणा. आणि आत्ताचे 4-5 सीझन जर तुम्ही बघितलं तर ते ब्रिलियंट सिंगर्स आहेत, ते गातात खूप सुंदर, ते प्रेझेंट खूप चांगलं करू शकतात. त्यामुळे ह्या मुलांना उलटा आणखीन वाव मिळाला पाहिजे, चांगल्या प्लॅटफॉर्म्स मिळाल्या पाहिजे. ॲटलिस्ट मी पण आता बघतो की दे आर व्हेरी बिझी परफॉर्मिंग.
ते लोक पण आमच्यासारखं म्हणजे ते परफॉर्मन्सेसच करतात, पण मला त्यांना हेच सांगायचं की तुम्ही जी दुसरी साईड आहे बिहाइंड द माईक, तिथे जास्त टाइम स्पेंड करा, क्रिएट युअर म्युझिक, गेट युअर म्युझिक आउट, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण ते तुमचं लाईफ लॉंग राहणार. परफॉर्मन्समध्ये आम्ही आता तेच करतो, पण परफॉर्मन्स झाला त्याच्यानंतर फक्त पैसे राहतात. नेक्स्ट कुठे जाणार तो परफॉर्मन्स. पण गाणं केल्यावर ते तू गाणं राहतं आयुष्यभर राहतं तुमच्यावर. तुम्ही दोघेही स्टेज आर्टिस्ट पण आहात, तुम्ही हो. वेगवेगळ्या ठिकाणी शो करता. तू तर प्रचंड बिझी असतेस, म्हणजे आज येवल्यात असशील तर उद्या नागपूरला असशील, परवा आणखीन कुठे ह्या यवतमाळमध्ये. टोकाला तर इकडून ह्या टोकाला जावं लागतं. ह्या सगळ्या याच्यात म्हणजे महत्वाचं अशासाठी की या तरुणांसाठी ते आजकालची जेन्झी प्रचंड फिटनेस फ्रीक आहे, म्हणजे ते स्वतःची काळजी खूप घेतात. पण तुम्ही या सगळ्या शेड्यूलमध्ये पाणी बदलतं, हवा बदलते, शेड्यूल बदलतं, त्यातून तुम्हाला परफॉर्म करायचं असतं, आवाज जपावा लागतो, शरीर जपावं लागतं. हा सगळा समतोल कसा साधता तुम्ही? म्हणजे डाएट प्रिकॉशन्स असतात, काही एक्सरसाइज करता तुम्ही, किंवा काय असतं का फक्त आपण करूया? माझं तर काहीच नसते, मला तर काही कळत पण नाही. म्हणजे अजिबात तसं काही नाहीये माझं. मी तर प्रचंड खात पण असते, आणि ते माझं मला वाटतं ते डान्स केलं ना ते 2 तास 3 तास तेच माझं म्हणजे व्यायाम तोच होतो माझा. तर मी ह्या गोष्टी नाही पाळत कधीच. मला आता हे दिसल ना तर मी लगेच खायला जाईल, चल चल आपण जाऊ खायला म्हणून. ते असला माझा विषय, तर ते काय नाही. इकडं असणार. आम्हाला थोडस परदेशी पण दौरे केले हो. आहेस, तिकडे तर म्हणजे तुम्ही टच करता, शो करता, परत येता. हो. तर हे बॉडी क्लॉक कसं तुम्ही मॅनेज? कधी कधी 24 तास ट्रॅव्हल केलंय. एक्झॅक्टली. आणि मग तिथे म्हणजे तिकडचा दिवस आणि इकडची रात्र आहे असं पण सगळं असतं. पण मेन आमचं एक कॉन्शियस माइंड तिथे चालतं की गळा व्यवस्थित असला पाहिजे. बाकी सगळं पोट खराब आहे किंवा डोकं दुखतंय ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात, ते दिसणार नाही. पण गळा म्हणजे आपली एक मेन इन्स्ट्रुमेंट आहे माझा, त्यामुळे त्याला फक्त जपत राहावं लागतं. मग जरासं अनकम्फर्टेबल झाला, व्हॉइस चेंज झाला, मग थोडंसं परत नॉर्मल काहीतरी करा, नाही तर काहीतरी गोळ्या खा, नाही तर काय करा. तो एक गायकांसाठी तो एकच पार्ट आहे की तो मॅनेज करावा लागतो. रियाजाचं किती महत्व? रियाजाला ऍक्च्युली खूप महत्व आहे. म्हणजे ऍक्च्युली रियाज करणं खूप इम्पॉर्टंट आहे, आणि जेवढा करताल तेवढा बेटर असतं. ऍटलिस्ट 1 hour पर डे तर झाला पाहिजे. गौतमी, बिग बॉसचा सिनियर इकडे बसलेला आहे तुझा. तू दादाही म्हटलेला आहेस, त्यामुळे बिग बॉसची तुला विचारणा झाली का, आणि काय नेमकं तुझं उत्तर आहे, हो की नाही मध्ये त्याचं कारणही? मी हाच प्रश्न मला आता विचारला गेला, जस्ट लेटेस्ट मध्ये झालंय. मी म्हणते बिग बॉस बेस्ट आहे. बिग बॉस बेस्ट आहे का? बेस्ट आहे कारण की त्या बिग बॉस मध्ये गेल्यावर करिअर होतं, आणि बरेच सगळे लोक म्हणजे आपल्याला चला ठीक आहे आता मला कोणीतरी ओळखतंय, म्हणजे मला 5 लोक ओळखतात, तर बिग बॉस मध्ये गेल्यावर खूप लोक सगळेच ओळखतात. हा बिग बॉसचा विषय. तर मला बिग बॉसला बोलवलं पण मी नाही गेले. ऍक्च्युली माझे काही प्रॉब्लेम आहेत, माझे कार्यक्रम आहेत, किंवा काय आई असेल घरी किंवा काही, ह्या गोष्टी मी नाही सोडू शकत, म्हणून हे कारण होतं माझं नाही जाण्याचं. पण बिग बॉस बेस्ट आहे. आमच्या CCR आमची टीम आहे, जे कॉलेजमध्ये शिकतायत आणि जे लिखाणही करतात, त्यांना काही प्रश्न आहेत. चला बघूया. काय 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 रिअल जेन्सी कडून आलेले प्रश्न. हॅलो, माझं नाव गायत्री देव, मी आर्य पोद्दार कॉलेजची विद्यार्थी आहे. आणि मला प्रश्न हा विचारायचा होता की जेव्हा आमचा जन्म पण नव्हता झाला, त्यामधल्या इंडियन आयडलमध्ये मोहब्बते लुटाऊंगा ह्या गाण्यावरती आमची पिढीसुद्धा आता वाईब करते तेवढ्याच याच्याने. आणि त्याच्यानंतर आत्ताचं हे आशाताईंचं रुपेरी वाळूत हे गाणं घ्यावं ही तुमची इच्छा. आणि दुसरा प्रश्न असा की यामध्ये तुम्ही गायलं आहे ते गाणं, आणि त्याचसोबत त्यामध्ये ॲक्टिंग पण करणं, ही तुमची इच्छा होती की तुम्हाला म्हणजे मनापासून तुम्ही केलं की कोणी तुम्हाला भाग पाडले? नाही ऍक्च्युली मला पण ऐकायचंय. नाही मला या प्रश्नाचं उत्तर ऐकायचंय. नाही मी थोडासा कंटाळा येतो व्हिडिओ करायचा, म्हणजे कारण जसं आधी पण म्हटलं की कॅमेरापेक्षा लोकांसमोर परफॉर्म करणं हे जास्त इझी पडतं, जास्त आमची म्हणजे खासियत आहे. पण ज्या पद्धतीने
माझा पूर्ण प्रवास राहिलाय त्याच्यामध्ये माझे अल्बम्सच राहिले आहेत. म्हणजे मोहब्बती लुटाऊंगा झाला, लफ्जो में कहना सकू किंवा बाकी सगळ्या गोष्टी त्या अल्बम्स वरतीच आहे माझं सगळं करिअर. त्यामुळे मी एखाद्या गाण्याला नाही म्हणणं आणि एक असं गाणं जे लहानपणापासून मी गायलंय आणि त्याच्यावरती वाईब केलंय, त्या गाण्याला एक वेगळ्या चांगल्या पद्धतीने जर प्रेझेंट केलेलं आहे. पहिलं मी ऑडिओ ऐकला ऍक्च्युली आणि ऑडिओ मला आवडलं, गाणं आवडलं, म्हणूनच मी ठरवलं की ह्या करू शकतो. कारण मग ते नुसतं कव्हर सॉन्ग सारखं नव्हतं मला करायचं आणि ते एवढं रिच होतं की बाबा आपण एक वेगळं काहीतरी बनवून देऊ शकतो लोकांसाठी. जरी जुनं पण असेल तर नवीन पण एक फ्लेवर येईल, तो लोकांना आवडेल. आणि म्हणूनच मी गेलं. नाही तर प्रेशर तर कोण टाकू शकत नाही. आता झालं आता काय. नाही, आणि मोहब्बते लुटाव ते गाणं म्हणजे माझंही फेवरेट आहे. आता तू तेव्हा चालत होतं तू म्हणतीये, पण ते आत्ताही एवढं ट्रेंडिंगला हो, आहे आतापर्यंत. की बाप रे बाप. म्हणजे ते अजूनही बेस्ट आहे. म्हणजे किती जरी ते ऐकलं ना तरी असं वाटत नाही की अरे नको, असं बोर नाही होत. खूप छान सॉन्ग आहे ते. ते एकमेव मुलांसाठी बनलेलं गाणं आहे. राहू दे. मुलींसाठी छान आहे. किती जरी गाणी पण असतात छान ना. तुमचे जे कंपोजिशन्स होते त्यावेळेचे आणि आताचे, तर तुम्ही आता म्हणजे नुकताच आय पॉप स्टार मध्ये पण तुम्ही गेला होता, तुम्हाला तिथे पाहिलं. सो आमच्या नव्या पिढीचे जे कंपोजिशन्स आहेत ते कंपोजिशन्स आणि तुमचे कंपोजिशन्स यामधला फरक आणि काय अजून चेंज करायला हवं त्या कंपोजिशन मध्ये? आता जे कंपोजिशन्स आहेत त्या खूप सिम्पल आहेत. ते सरळ सरळ म्हटलं जातं की आम्हाला 20 मिनिट्समध्ये लोकांना इम्प्रेस केलंच पाहिजे. 20 सेकंड्समध्ये 30 सेकंड्समध्ये अशी एक हुक लाईन आलीच पाहिजे जी लोकांना पकडून ठेवेल. त्यामुळे गाणं बनवायची पद्धत म्हणा, लिखाणाची पद्धत म्हणा, ही खूप बदलली. खूप सिम्पल ठेवतात आजकाल आणि जास्तीत जास्त काय म्हणतो आपण त्याला, प्रभावी असलं पाहिजे लिखाण आणि सिम्पल वर्ड्समध्ये असलं पाहिजे. ह्या पद्धतीवरती जास्त जोर. आमच्या वेळेला असं असायचं की इंटरल्यूड्स पार्ट्स आहेत, त्याच्यात म्युझिक पार्ट्स आहे, मग एक मोठा, आता मोहब्बते पण ऐकलं ते पूर्ण चालतं फनीचं तेवढं पूर्ण, मग येतं, मग गाणं सुरू होतं. आता ते संपलं. आता दोन बीट मध्ये दुसरं गाणं चालू करा. त्यामुळे तो एक वेगळा हे झालाय, आता चेंज झालाय खूप. हॅलो मॅम, गौतम मॅम, तुमच्यासाठी क्वेश्चन आहे. तुमच्या आता स्टेजवर परफॉर्म करताना तुमची ऊर्जा ही आणि प्लस कॅमेरा समोर परफॉर्म करताना तुमची ऊर्जा, यात काय फरक आहे आणि तुमची ऊर्जा काय आहे परफॉर्म करताना या दोन्ही वेगळ्या वेगळ्या मीडियम्स? ऊर्जा हा नाही म्हणजे जे मला आवडतं स्टेजवर, म्हणजे तू ऊर्जा जे तू बोलतेस ते प्रेक्षकांकडनं येतं. म्हणजे चाहते वर्ग जे असतात ते त्यांच्याकडनं येतं की मी स्टेजवर पाय ठेवला आणि जे ते टाळ्या वाजवणं, त्यांचं ते आरडाओरडा जे अरे हा ना संपला विषय, ते काय पाहिजे अजून आपल्याला, ते मला आवडतं. त्यामुळं मी एकदम अशी एकदम खंबीरपणे स्टेजवर उभी राहते आणि न कोणाला असं डवचता घाबरता हे करता मी एकदम मस्त ते निभवून नेते, असं आहे. आणि राहिलं कॅमेराचा विषय म्हणजे शूटचा विषय, तो थोडा वेगळाच असतो नेहमी. आता मी म्हणजे बोलले की शूट करणं हे खूप वेगळं आहे आणि ऑन स्टेज लाईव्ह डान्स करणं खूप वेगळं आहे. तर मी स्टेजचं मला खूप छान वाटतं. हे प्रेक्षकांचं प्रेम आहे की मी ते करून नेते असं. ओके, गौतमी तुझ्यासाठीच प्रश्न आहे. इंडस्ट्रीतली कोणती लोक आहेत ज्यांनी तुला खूप चांगले चांगले सल्ले दिले असतील आणि ते कोणते तू फॉलो करते? सिद्धार्थ दादा आहे, सई ताई आहे, आहेत बरेच आहेत की त्यांनी मला सपोर्ट केलाय आणि सांगितलंय बऱ्याच गोष्टी की म्हणजे असं की हा तू करती ते तू कर, कोणाकडे लक्ष देऊ. म्हणजे या ट्रोलिंगचा जो विषय चालला आहे सगळा किंवा चालतो तो कधी बंद होतोय मला माहित नाही. मी तर म्हणते चालू देत, काही विषय नाही. तर त्यामुळं त्यावरनं त्यांनी सांगितलं की नको लक्ष देऊ, तू बेस्ट आहे, तुला जे वाटतं तू ते कर. आणि हा संदेश म्हणजे त्यांनी शिकवलेलं. उलट मी स्टेजवर ऑन स्टेजवर पण मी बोलत असते महिलांना की तुम्हाला जे वाटतं तुम्ही ते करा, कोणाकडे लक्ष देऊ नका की तू दबावाखाली कोणाची राहतीये किंवा काय. तुला जे करायचंय तू ते कर आणि ते निभवून ने, घाबरूच नको कोणाला, हे मी सांगत असते. आणि हे मला आपल्या मराठी कलाकारांनी सांगितलंय, तर ते आहे. अनेक संधी तुझ्या वाट्याला येत आहेत, अजून अशा कोणत्या संधीच्या तू शोधात आहेस का?
की असं असं स्वप्न आहे की ही संधी मिळावी? नशिबाचा खेळ आहे. आत्तापर्यंत तर एवढं मिळालंय, भरभरून मिळालंय. मी समाधानी आहे. म्हणजे आत्ता मी इथं आहे तर ते मी खूप समाधानी आहे, कारण की हे मोजक्या लोकांना मिळत असतं. आज आपण बसलोय, म्हणजे आज आमच्या एक छान नशिबाला आज इथपर्यंत येणं आणि एवढं लोकांचं प्रेम मिळणं हे आमच्या नशिबाला आलंय, तर ते खूप छान आहे. म्हणून इथं मी समाधानी आहे. पण पुढं जर मला काही चान्स मिळाला तर मी तेही फक्त आपल्या प्रेक्षक वर्गांसाठीच करणार, काहीतरी वेगळं घेऊन जाण्यासाठी, त्यांच्यासाठी. जसं आता आमचं रुपेरी वाळूते की मला कमेंट्स, ऍक्च्युली जसं आपलं गाणं आलं ना, मला बऱ्याच लोकांचे फोन आहेत की अरे तू किती छान दिसतेय, तुम्ही किती छान गाणं केलंय. म्हणजे हे लोकांचं प्रेम आहे, हे मिळणं गरजेचं आहे. तर ते त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन. मटाकट्टावर आलात, आमच्याशी एवढ्या दिलखुलास गप्पा मारल्यात, आमच्या कॉलेज क्लब रिपोर्टर्सच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचे खूप आभार. Thank you. आणि तुमच्या रुपेरी वाळूत या गाण्याला खूप खूप शुभेच्छा. या गाण्याचे व्ह्यूज म्हणजे डेस्पासिटोपेक्षा जास्त होऊ देत. डेस्पासिटोपेक्षा जास्त व्ह्यूज मिळू देत या गाण्याला. या शुभेच्छा आमच्या Thank you. महाराष्ट्र टाइम्सच्या टीमकडून. आणि असेच येत राहा, अशीच नवनवीन गाणी करत राहा. या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद बोलवल्याबद्दल. छान वाटलं तुमच्याशी बोलून, खूप छान.